एल निनोचा भारतीय मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम, कांद्याचे भाव पुन्हा भडकण्याची शक्यता, कमी पावसाच्या अंदाजामुळे वायदे बाजारात सोयाबीनची उसळी, उन्हामुळे दैनंदिन दूध संकलनात घट, बटाट्याच्या किमतीत तब्बल 25% वाढ आणि इंधनात इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याची मागणी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. एल निनो या घटकाच्या प्रभावामुळे भारतीय मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता दक्षिण कोरियातील आशिया पॅसिफिक क्लायमेट सेंटरने आपल्या ताज्या अंदाजात वर्तवली आहे. मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे मे ते जुलै महिन्यांच्या दरम्यान मध्य भारत आणि पश्चिम भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान गुजरात आणि दक्षिण पश्चिम राजस्थानात पावसाची उघडीप राहील, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सीमांध्रामध्ये अतिरिक्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गारपिटीमुळे राज्यातील उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात 40% घट होण्याची शक्यता आहे. परिणामी कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव पुन्हा एकदा भडकण्याची चिन्ह आहेत. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात 40% पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात काढणी करून ठेवलेला माल गारपिटीमुळे संपूर्ण खराब झाला. भारतात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे वायदे बाजारात सोयाबीनच्या भावात मोठी तेजी दिसून आली. त्याचा शेतमालाच्या वायदे बाजारावर परिणाम दिसून आला. देशात प्रामुख्याने कोरडवाहू भागात जून नंतर सोयाबीनची लागवड होते आणि सप्टेंबर अखेरीस काढणीला सुरुवात होते. उत्पादन घटल्यामुळे यावर्षी सोयाबीनचा पुरवठा कमी राहिला. त्यातच आता पुढील मॉन्सूनचा पाऊस कमी राहिल्यास पुढील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात आणखी घट होईल. त्यामुळे सोयाबीनचे भाव चढे राहण्याची शक्यता आहे. ऊन आणि चारा टंचाईमुळे राज्यातील दैनंदिन दूध संकलनात 17,700 लिटरची घट झाली आहे. परिणामी राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांचे दररोज एकूण 5 लाख रुपयांचे नुकसान होत आहे. येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दूध उत्पादनात आणखी घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यातील शासकीय आणि सहकारी दूध संघाकडे 43,48,300 लिटर दूध प्रतिदिन संकलन होत होते. यंदा ते 43,30,600 लिटरवर आले आहे. प्रतिकूल हवामानामुळे बटाट्याचे मोठे नुकसान झाल्याने बटाट्याच्या किमतीत गेल्या 4 दिवसात तब्बल 25% वाढ झाली आहे. गारपीट, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेला उकाडा यामुळे काढणी केलेल्या बटाट्याचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान 15 ते 18% इतके आहे. बटाटा संपूर्णपणे भिजल्यामुळे त्याची टिकवण क्षमता कमी झाली आहे, असे नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फेडरेशनचे NHRDFचे संचालक RP गुप्ता यांनी सांगितले. देशाचे अनमोल परकीय चलन वाचवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सध्याच्या 5% इथेनॉल मिश्रणाच्या प्रमाणात वाढ करून पेट्रोल आणि इथेनॉलचे दर समान करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांचा संघ असलेल्या भारतीय किसान महासंघानं केली आहे. इथेनॉल ब्लेंडिंग धोरण, दीर्घकालीन साखर निर्यात धोरण आणि कृषी यांत्रिकीकरण अनुदान धोरण सक्षमपणे राबवण्याची मागणी महासंघाचे महासचिव P. चेंगल रेड्डी यांनी पत्रकाद्वारे केली आहे. केंद्राचे सध्याचे इथेनॉल ब्लेंडिंगचे प्रमाण 5% अधिक वाढवून पेट्रोलप्रमाणे इथेनॉलचे दर निश्चित करावेत. त्याचा फायदा साखर कारखान्यांना आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असे महासंघाने म्हटले आहे. द्राक्ष बागेची खरड छाटणी 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. कीड व रोगग्रस्त काड्यांचा नायनाट करावा. कीड व रोगमुक्त काड्याच फक्त रोपवाटिकेसाठी वापराव्यात. द्राक्षाच्या खोडावर छाटणीनंतर न्यूऑन 2 मिली अधिक स्टिकर 1 मिली प्रति लिटरची फवारणी करावी. उडद्या भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नवीन फूट आली असताना निंबोळी अर्क 5% प्रवाही आणि कार्बारिल 0.15% प्रवाही यांची फवारणी करावी. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. काकडी कमाल 1,000 रुपये, किमान 200 रुपये. कांदा कमाल 1,275 रुपये, किमान 500 रुपये.
कारले कमाल 3,000 रुपये, किमान 500 रुपये. कोबी कमाल 200 रुपये, किमान 100 रुपये. टोमॅटो कमाल 750 रुपये, किमान 100 रुपये. वांगी कमाल 1,300 रुपये, किमान 200 रुपये. लसूण कमाल 3,100 रुपये, किमान 1,000 रुपये. आणि हिरवी मिरची कमाल 1,500 रुपये आणि किमान 1,200 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तसेच येत्या 48 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर हवामान मुख्यतः कोरडे राहील. कोकणात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 44 अंश सेल्सिअस, किमान 29 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 39 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सध्याच्या काळात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेतीची पद्धत जरा बाजूला करून आधुनिक पद्धतीने तसंच नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतो.
आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या कराडचे एक उत्साही शेतकरी हंबीरराव जगन्नाथ भोसले. उत्साही अशासाठी कारण त्यांना शेतीची इतकी आवड आहे की कायम ते आपल्या शेतामध्ये नवनवे प्रयोग करत असतात आणि त्यामध्ये यशस्वी देखील होतात. आणि याचंच फलित म्हणून त्यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्काराने गौरवण्यात देखील आलंय. मी एक सर्वसामान्य शेतकरी असून मला शेतीची फार आवड आहे. मला आता राज्यस्तरीय दोन्ही कृषीभूषण व राज्यभूषण दोन्ही पुरस्कार राज्याचे मिळाले. राज्यात इतिहास घडवणारा मी एक पहिला शेतकरी ठरलेलो आहे. मी भात पीक गुंठ्याला 158 किलो काढणारा शेतकरी आहे. शिवाय माझा प्रस्ताव हा कराड पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद, पुन्हा आपलं कोल्हापूर कृषी विद्यापीठ आणि पुन्हा असाच पास करत माझा हा मुंबईला प्रस्ताव पास झाला. मला कृषीभूषण हा पुरस्कार मुख्यमंत्री हस्ते दापोलीला सत्कार झाला. मला सोयाबीनचं पीक बाबा कसं करायचं, सोयाबीनचं उत्पन्न कसं काढायचं, 671 ऊस का लावता, तुम्ही भात कसं इतकं उत्पन्न काढता, भाताची शेती कशी करता. तर मी भाताची शेती काय करतो, लागवड म्हणजे वाफे तरू टाकून भात तयार करतो आणि ते वाफ करून मी त्यात लागण करतो जुलैला. आणि जुलैला लागण केल्यानंतर ते भात लावल्यानंतर गुंट्याला त्याला 2 क्विंटल बसून माझं भात निघतं आहे. आणि त्यामुळे माझा भाताचा नंबर राज्यात प्रथम क्रमांक आला मला भातात. हंबीरराव भोसले यांच्या शेतीचं वेगळेपण असं की अगदी भात पिकापासून ते सागवानी शेतीपर्यंत ते आपल्या शेतात उत्पन्न घेतात. आणि ही वेगवेगळी उत्पन्न शेतामधून घेत असताना गांडूळ खताचा सुयोग्य वापर, बियाण्यांची निवड इथपासून ते पाणी व्यवस्थापन आणि या सगळ्या पिकांवरील किडी रोगांच्या नियंत्रणासाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब कसा करता येईल इथपर्यंत हंबीरराव अगदी बारकाईने लक्ष देत असतात. केवळ पोटा पाण्यापुरती शेती न करता प्रत्येक पिकाचं अगदी भरघोस उत्पन्न मिळायला हवं, या त्यांच्या प्रयत्नाचं खरंच कौतुक वाटतं. भविष्यात दुप्पट पैसा मिळवून देणारी सागवानी शेती हे हंबीररावांच्या शेतीचं अजून एक वैशिष्ट्य. मला शेतीचा नाद जास्त झाला त्या का तर नवनवीन तंत्रज्ञान, यांत्रिकरण, तुमचा गांडूळ खत वगैरे काय तुमचे सेंद्रिय खतं याचा वापर केल्यामुळे शेतीत जवळजवळ 10 दुप्पट उत्पन्न हे मला मिळालं. हे कसं तर आपण गेल्या वर्षी आम्हाला असं पेपरमध्ये ऐकायला मिळत होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे की गेल्या वर्षी आम्ही पेपरमध्ये म्हणत होतो की स्वतः कृषीमंत्री शरद पवार म्हणत होते की यंदा ऊस कारखान्याला कमी पडेल, कारखाने यंदा चालणार नाहीत असं सगळ्यांना वाटत होतं. पण तोच ऊस, तीच जमीन, तोच ऊस असला पण हे नवीन शेतकरीच्या यांत्रिकरणामुळं शेतीचं उत्पन्न दुप्पट वाढलं. एकरी पहिला आपण 30 टन जास्तीत जास्त काढत होतो, आता एकरी 60 टन 70 टन शेतकरी काढल्यामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न ऊस वाढला आणि कारखान्याचा ऊस शिल्लक राहण्यापुरतं त्या जमिनीत हे झालं. आता अशा प्रकारात सगळीच पिकं जवळजवळ शेतकरी आपल्या या नवनवीन तंत्रज्ञान यांत्रिकरणामुळं किंवा या नवीन खतामुळं या शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होतो. सागवानचं मी पीक सेपरेटच केलेलं आहे. सागवानचा सेपरेट प्लॉट तयारच केला आहे का तर त्याचा प्लॉट एक 85 रुपयाला एक रोप घेतलं आणि त्याचा स्टॅम्प केला आहे की त्याची 10 वर्षाने एका झाडाची किंमत 40,000 रुपये होईल अशा जातीचं ते रोप आहे आपल्याकडं. सागवानाची लागवड म्हणजे काय करायला पाहिजे माहिती आहे का, धूप थांबते जमिनीची धूप थांबते आणि त्याचं उत्पन्न मोठं येते, फार मोठं उत्पन्न येते, त्यापासून फायदा मोठा होतो आपल्याला. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन.
आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकोन ये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटी गाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. ऊसाचं भरघोस उत्पन्न मिळत असताना ऊस शेतीमध्ये आंतरपिकं का घ्यावीत हे हंबीररावांकडून खरोखरीच शिकण्यासारखं आहे. मी ऊसाचं पीक जगावेगळं घेतो. सगळं जग काय करतं 265 ह्या अशा व्हरायटी करतं, पण मी व्हरायटी करतो 671 या जाताची वाण. का तर त्याला रिकव्हरी जादा आणि कारखाना पहिले जूट बिन मागता तोड देतो. त्यामुळे त्याचं उत्पन्न मला 1.5 टन 1.25 टन मिळतं, पण 10 महिन्याच्यात ऊस जातो. त्याला काय कारखान्याकडे बघायला यायला लागत नाही, काय नाही. आणि शिवाय 4.5 फुटी सरी सोडतो. 4.5 फुटी सोडल्यानंतर उत्पन्न अगदी भरघोस उत्पन्न मिळतं. शिवाय आता खोडवं जी निघाली ती 4 एकरात मी मूग केला साहेब. आता मुगाची लागवड माझी मूग 4.5 फूट रुंदी आहे सरीची, आणि त्यामुळं काय केलं, त्या सरीतमध्ये सेंटरला मूग टोकला आहे. आता तुम्हाला मूग सगळा बघायला मिळेल. मुगाच्या शेंगा भरपूर अगदी लागायला सुरुवात झाली आता साहेब, आणि दुप्पट उत्पन्न का होतं. मला नाद काय माहिती आहे का साहेब, ऊस लावला तर ऊसाचं नेट उत्पन्न आपल्या खिशात राहण्याकरता मला आंतरपीक मी करतो. आंतरपीक केल्यामुळं काय होतं, आंतरपिकावरच सगळा ऊसाचा खर्च भागतो. आता मला लागण केली की मी हरभरा करतो, आणि हरभऱ्याच्या पिकावर त्याची भांगलन, पाणी, लागवड हे हरभऱ्याच्या पिकावर मला निघते, आणि नेट उत्पन्न ऊसाचं मला लाभतं. त्यामुळं मला ऊसाचा फायदा जादा मिळतो. मी प्रत्येक शेती म्हणजे तृणधान्यापासून तेल बियाणं, ऊस हे सगळं माझ्या शेतीत मी पिकवतो. आणि मला शेतीचा जास्त नाद असल्यामुळं मी आता भुईमुगामध्ये धना किंवा भुईमुगाच्या भोवतानं कारळा वगैरे सगळं धान्य हे मी पिकवीत असतो. ऊस 671 असल्यामुळं तो साधारण जानेवारीच्या आतच जातो, आणि जानेवारीच्या आत नेल्यानंतर रान मोकळं राहते 4 महिने. म्हणून मी भुईमुगाचं पीक घेतो. मग पहिली नांगरट केली, पुन्हा त्याचं रोटर मारून रान बारीक केलं. रान बारीक केल्यानंतर त्याला खत टाकलं, गांडूळ खताचा प्रत्येक 22 पोती गांडूळ खत टाकलं, आणि गादी वापर तयार केलं. आणि गादी वापर करून त्याच्यावर 4 ठिकाणी भुईमुग ठोकला, आणि मध्ये धान्याचे मोगणं म्हणजे धना टाकला मध्ये, म्हणजे त्याच्यापासून जास्त उत्पन्न यावं आणि भुईमुगाला पाणी जवळजवळ मिळावं यासाठी भुईमुगाचं असं हे केलं. मी असं संकल्पना तयार केली. बी निवडताना धनलक्ष्मी काढली मी बियाणं. धनलक्ष्मी आणि 58 असं एक मी प्रत्यक्षात म्हणजे कोणत्या पिकं आपणाला कोणत्या ह्याच्या बियाण्यापासून जास्त पीक मिळते अशा बघण्यासाठी मी 2 जाती केलेल्या आहेत. नांगरलं, खोरटलं आणि नंतर बैलानं सरी सोडली. बैलानं सरी सोडल्यानंतर गादी ओपं तयार करण्यासाठी फळीनं ती सरी सारखी केली, आणि सारखी केल्यानंतर पाणी प्यायला जो त्या चाळ्या ठेवल्या, आणि नंतर मग त्याच्यावर 3 जागेवर गादी वाप्या भुईमुग ठोकला. पाण्याचं व्यवस्थापन पहिलं पाणी असतं हे 15 दिवसांनी दिलं जातं. आता उन्हाळा पडल्यावर त्यामुळं 8 दिवसाला आम्ही पाण्याचं व्यवस्थापन चालतो. ठिबक पद्धतीनं बी करतो, किंवा लईच पाणी वळबड पडायला लागली तर मग वाफे पद्धतीनं देतो पाणी. रोगराई पडली तरी त्याच्यावर आम्हाला नियंत्रण चालते. कृषी विभाग येते आमच्याकडे, माझ्याकडे आठवड्याला कृषी विभागाची लोक येतात शासनाची, आणि ते मला सारखा अनुभव देतात, बाबा हे औषध मारलं पाहिजे, हे केलं पाहिजे. मी त्या पद्धतीनं करीत जातो. ह्याचा खर्च मला सांगायचा आता, ह्याचा खर्च जास्तीत जास्त एक 15,000 ते 20,000 रुपये खर्च ह्याचा एकरी येतो आहे, आणि उत्पन्न मला 1,00,000 ते 1,50,000 रुपये मिळणार आहे. हंबीरराव भोसले यांच्या पत्नी यशोदा हंबीरराव भोसले या देखील शेतीमध्ये आपल्या पतीला
मोलाची साथ देतात. त्यांच्यासोबत मी काम करत असते, शेतीत त्यासनी मदत करत असते. आमची आंब्याची झाडं आहेत, परत चिक्कू आहेत, शेवग्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. माझा सहभाग असतो, मी भांगलणी सगळी शेतीत करते, पाणी पाजू लागते, सगळी शेती बघते. सध्या जर आपण या शेतावर नुसती एक नजर फिरवली तर भुईमुगाच्या शेंगा, आंबे, चिक्कू, शेवग्याच्या शेंगा आणि सागवानाची झाडं असं सगळं एखाद्या चित्रफितीप्रमाणे आपल्या डोळ्यांपुढून चाललेलं दिसतं. आणि खरंच या शेताचं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. व्यवस्थापन काय 6 महिने झालं, काय झालं कृषी शासनानं प्रशासन कृषी झालं म्हणजे तुम्ही बांध मोकळा ठेवला, बांधावर लावतो म्हटलं. मग मी स्वतः बियाणं तयार केली, 100 बिया तयार केल्या बारक्या बारक्या पिशव्यात, आणि त्या बियाणे मी जून महिन्याच्या सुरुवातीला लावलं. ती आता 6-7 महिने झाली शेंगानं घास भरलेली झाडं नुसते. आता शेती का करा, पहिलं काय होतं, पारंपरिक पद्धतीने शेती होत होती आणि उत्पन्न काहीच मिळत नव्हतं. लोक शेती भरपूर करायची, कष्ट करायचे आणि त्याचं उत्पन्न कमी मिळत होतं. पण आता काय केलं, नवीन प्रशासनानं काय केले, आपणाला नवनवीन यांत्रिकरण, तंत्रज्ञान किंवा गांडूळ, सेंद्रिय खतं किंवा बाबा औषधं, तुमचं ह्याच्यावर मारणारं टॉनिक, ह्यामुळे पिकात जवळजवळ दुप्पट तिप्पट वाढ होते हो. आणि त्यामुळे शेतकऱ्याला काय, जो आळशी शेतकरी आहे तोच थांबतोय, नाही तर जो काळजीपूर्वक शेतकरी काम करणार आहे त्याला शेतीत तोटा नाही. नक्कीच अगदी तुम्हाला सांगतो, नोकरीपेक्षा शेतीत 100 पटीनं मला तरी शेती आवडते. नोकरीपेक्षा फार स्वास्थ्य मिळते, जीवन बघायला मिळते, जीवन जगायला मिळते. शेतीमुळं काय होतं तर आपणाला आणखीन लोकांना सांगता येते, माझ्या वावरात हे आहे बाबा, तुम्ही ही करा, मी केलं ही, तुम्ही ही करा, तुमच्यापासून काय मला मिळते, माझ्यापासून तुम्हाला काय मिळते. असं आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानामुळं किंवा यांत्रिकरणामुळं सगळं शासनाकडनं मिळते हो. बी अर्ध फुकट मिळते, लागवड फुकट निम्मे वाट्यानं मिळते, सगळं शासन पुरवते. आपल्याला शेती करायची, त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, हे शेतकऱ्याचं काम आहे. शेतकऱ्यांना जर आळूसार लागणार नाही तर भरपूर प्रमाणात उत्पन्न शेतीत उत्पन्न मिळते. शेतीसारखा फायदा कशात मला काय वाटत नाही. हंबीराव स्वतः मन लावून शेती करतात आणि शिवाय शेतीविषयक मासिकं आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून इतर शेतकरी बंधूंना देखील योग्य ते मार्गदर्शन करतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि कष्ट करण्याची तयारी या 2 गोष्टींच्या जोरावर बहरलेली ही शेती जितकी सुंदर तितकीच फलदायी सुद्धा आहे, हेच खरं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.